करावी अशी माझी आपल्याला या निमित्तानं अध्यक्ष महोदय विनंती आहे। आणि दुसरा विषय वैद्यकीय शिक्षण या संदर्भातला आहे। अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्री महोदय होते, आता कसं होईल अशानं? वनमंत्री नाहीत, शालेय शिक्षण मंत्री नाहीत, येत आहेत मग बस तोपर्यंत थांबायचं का आपण? सुरू ठेवा, सावकार आहेत। अरे पण वनमंत्री तरी पाहिजे ना, त्यांचे राज्यमंत्री तरी पाहिजेत, कोणीच नाही यार। एवढं तरी गंभीर आहे का? ठीक आहे, तुमचा प्रचंड बहुमत तुमच्याकडे आहे म्हणून काय एवढंही ऐकून घ्यायची मानसिकता नाही काय? ही कुठली मानसिकता आहे? विकृती आहे असं मी म्हणतो। शालेय शिक्षण मंत्री नाहीत, असं होत नाही मंत्री अध्यक्ष महोदय। म्हणजे एक ठीक आहे महसूल मंत्री आहे, तो बाकीचे तरी असले पाहिजे ना। आज 4 खात्यांची जेडी आहेत, जेडी तुमच्याकडे आहे काय? नाही, मुख्य सीएम साहेबाकडे, पण ते उत्तर तुम्ही देणार आहात आम्हाला। तुमच्याकडे ते सध्या सुपूर्द केलेलं आहे। वैद्यकीय नाही, शालेय शिक्षण नाही। शालेय शिक्षण मंत्री कुठे आहे? वनमंत्री कुठे आहे? काय आहे? मी महसूल विभागावर बोललो, मुख्यमंत्री असताना मी बोललो होतो, इतकी पण कदर नाही का विरोधी पक्षाची? नाही, योगेश कदम आहेत ना, राज्यमंत्री आहेत। नाही त्यांच्याकडे महसूल आहे, त्यांच्याकडे वन पण आहे। नाही वन आहे, वन नाही आहे, वन नाही आहे। आजच्या सिटिंगला नाही अध्यक्ष महोदय, तुम्ही तिथून न्याय द्यायला बसलात, हे बरोबर नाही। तुम्ही एक काम करा, 10 मिनिटासाठी तुम्ही 10 मिनिटासाठी हे स्थगित करा सभा। दोन्ही खात्याचे येत आहेत, सगळे मंत्री येऊ द्या, मग आम्ही बोलतो। निरोप पाठवलेले आहेत, सगळे मंत्री येऊ द्या, मग आम्ही बोलतो। आपण सुरू ठेवा। नाही, काय बोलू? कोण नियम घेत आहे? कोण ऐकून? तिथे कोणी अधिकारी नाहीत, एक अधिकारी नाही। या मंत्र्यांचे अधिकारी तरी ऐकतात का? काय झालं? या मंत्र्यांची गतिकरी काय करून ठेवली? कोण यांना जुमानत नाही? अरे पुन्हा कुठे आहेत वनमंत्री? कुठे आहेत शिक्षण मंत्री? कुठे आहेत? असं होत नाही। विजय भाऊ चालू ठेवा। पण सीएम साहेब बोललेत इथे की मी जातो, मी सगळ्या मंत्र्यांना इथे बसायसाठी पाठवतो म्हणून। अरे मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही तुम्ही? निरोप दिलेत, येत आहेत। मग 10 मिनिट ऍडजस्ट करा। नाही, तुम्ही सुरू ठेवा। नाही, कशाला करू? बाकीचे मंत्री आहेत ना। काय प्रकार आहे म्हणजे? एवढे मंत्री आहेत, येत आहेत। अरे पण मला तर आता वन विभागावर बोलायचं आहे। काय तो वाघ न बिबट्या कोण उत्तर देईल? असं नाही हो, इतके वर्ष झाले तुम्ही पण काम करता, इतके वर्ष झाले, आमचा उद्रेक समजून घ्या ना।